डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर, ठाणे महानगरपालिका माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराव लक्ष्मण भोईर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेबद्दल ग्लोबल ह्युमन पेस युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये देवराम भोईर यांचं उल्लेखनीय कार्य आहे. गेली 40 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय राहून समाजातील तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत देवराम भोईर यांनी गरिबांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांची उद्ध्वस्त घरे उभी करण्यात देवराम भोईर यांनी मोलाचा वाटा दिलेला आहे. त्यांच्या कार्यालयात आलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने किंवा निराश होऊन न जाता आनंदाने घरी जातो. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या विभागातील मुलींनी उत्तुंग कामगिरी करावी यासाठी देवराम भोईर यांनी शाळा सुरू केली. आज या शाळेचा 10वीचा निकालही 100% पोहोचला आहे. कुशल आणि विद्यार्थ्यांशी कनेक्ट असणारे शिक्षक आपला शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अविरत मेहनत घेत असतात. देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञानमंदिर शिक्षणाची कवाडे खुली करत आहे. येणाऱ्या 29 तारखेला सगळ्या बहुजनांना एकत्र करून आम्ही मनुस्मृतीचे दहन करणार आहोत. महाडमध्ये बलिदान गेलं तरी चालेल, पण पुस्तकात मनुस्मृती येऊन देणार नाही, असं वक्तव्य थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. स्त्रियांविषयी जे मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे ते वाचा. ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केली नाही तोपर्यंत ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षण घेता येत नव्हतं. 1950ला संविधान म्हणजेच मनुस्मृती असल्याचं सांगितलं. बाबासाहेबांनी महिलांसाठी मनुस्मृती जाळली. कार्यकर्ते पेटून उठतील हा देशावरती हल्ला, तर तामिळनाडू पेरियार आणि आंबेडकर यांनी याला विरोध केला होता. महाडला ज्योती पेटवली तर संपूर्ण देशभरामध्ये ही ज्योत पेटेल, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर जनतेच्या डोळ्यात भाजपा हद्दपार दिसत होतं. निवडणुकीच्या वेळी ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. कोणीही काहीही न बोलता लोक मतदार करून घरी निघून गेले. न बोलणारी लोक ही फार डेंजर असतात, ती सत्तेच्या विरोधात असतात, असं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं आहे. 1950 साली जाहीर केलं गेलं. म्हणजे याचाच अर्थ की हळूहळू संविधानाला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोधी करू. येणाऱ्या 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत, पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे, याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत. आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही. पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मनं खराब करायची. मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका, चातुर्वर्ण्य वाचू नका, भेदभाव वाचू नका, शिक्षणासंबंधात जे काय लिहिले ते वाचू नका. तुम्हाला सगळ्यांना आई आहे, तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत. स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला, तो कुठल्याही वर्णातला असो, आपल्याकडे 4 वर्ण आहेत, त्या 4 वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते त्यांनी ते मला सांगावं. अन्यथा तुम्ही सगळ्यांनी, खास करून माझ्या बहिणींना, माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं. ह्याचं कारण एकच, मनुस्मृती. त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडला जाऊन करणार. आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं 29 तारखेला महाड येथे दहन करणार. मान्सूनपूर्व अत्यावश्यक निगा व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हींकडे बुधवारी 29 मे रोजी सकाळी 9 ते गुरुवार 30 मे रोजी
सायंकाळी 9 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार्क जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. शटडाऊन संपल्यावरती पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्यातील लोकसभा निवडणुकींचा जल्लोष संपल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने पुन्हा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना रणांगणामध्ये उतरवलं आहे, तर त्यांना लढत देण्यासाठी मनसेने अभिजित पानसे यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध मनसेचे अभिजित पानसे या लढतीमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळे मनसेला या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे 2 वेळा निवडून आले आहेत. 26 जून रोजी ही निवडणूक होणार असून त्यासाठी आधीच मतदार नोंदणी झालेली आहे. या निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांच्या उमेदवारीमुळे मनसेच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे. तर निरंजन डावखरे यांना भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ लाभल्यामुळे तेही आत्मविश्वासानं मैदानात उतरले आहेत. मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
लोढा लक्झुरियातील माजीवाडा येथील सभागृहामध्ये श्री विलास गुप्ते लिखित के व कलर पब्लिकेशन प्रकाशित कलर टेक्नॉलॉजी व डॉक्टर मारुती नलावडे लिखित उधरलेली बुक्स प्रकाशित अहो खरंच 480% या 2 दर्जेदार पुस्तकांचा दिमागदार व भव्य प्रकाशन सोहळा डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, रंग उद्योग समूहातील राहुल भाजेकर, प्रिया भूमकर यांच्यासह मराठी विज्ञान परिषदेचे मा द मांडगे, कवी आणि लेखक दत्तात्रय सेतवडेकर, कलर पब्लिकेशनचे दिलीप राघवन यांनी कलर टेक्नॉलॉजी उद्वेली बुक्स केली. श्री विवेक मेहत्रे यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली. तर सेतावडेकर यांनी कथासंग्रहातील काही मार्मिक माळींविषयी सुनोवाच करून पुस्तकांचं वेगळंच पण स्पष्ट केलं. डॉक्टर मारुती नलावडे यांनी अहो खरंच 480% या कथासंग्रहाचे कुतूहल उलगडून दाखवले व समाज प्रबोधनासाठी याचा जरूर उपयोग होईल म्हणून रसिकांनी ते जरूर वाचावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. तर प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेली साहित्यिक मेजवानी सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेली. साहित्य रंगविज्ञानाचा परस्पर संबंध त्यांनी अनेक गेय कवितांमधून सादर केली. डॉक्टर नलावडे यांच्यात एक चांगला कादंबरीकार दडल्याचंही नमूद करून त्यांनी कादंबरी लेखनाचा जरूर विचार करावा असं सांगितलं. आज मला खूप आनंद होतो आहे. लोढा संकुलामध्ये 2 अत्यंत वेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि या वेगळेपणाची गंमत अशी होती की एक अत्यंत टेक्निकल असं पुस्तक होतं आणि दुसरं साहित्यिक पुस्तक, कथेचं पुस्तक असं होतं. आणि ह्या दोन्ही पुस्तकांचे विषय जरी वेगळे होते तरी आपण असं म्हणतो की साहित्याचे जे रंग असतात, आयुष्याचे रंग, ते एक रंगाविषयी प्युअरली बोलणारं असं पुस्तक आणि दुसरं आयुष्याच्या रंगांविषयी असं. तर ह्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्तानं मला असं वाटलं की जसं डॉक्टर अनिल काकोडकर सुद्धा म्हणाले की अशा पद्धतीच्या गोष्टी सतत एकत्र व्हायला पाहिजेत, सो दॅट शास्त्रज्ञांना काय वाटतं, कथालेखकांना काय वाटतं, हे एकत्र जर का त्याचा विचार मंथन झाला तर त्यातून काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकते. आणि कुठल्या पण प्रश्नांची उत्तरं मिळणं हे माणसाचं अंतिम ध्येय असल्यामुळे उत्तरं मिळणं यासाठी तरी अशा पद्धतीनं लेखक आणि शास्त्रज्ञ एकत्र यायला पाहिजेत असं मला वाटतं. तेव्हा या निमित्तानं एकच संदेश असा देता येईल की भरपूर वाचा आणि अजिबात शास्त्रीय पुस्तकं आहे, म्हणजे शास्त्रीय पुस्तकं आहे, कथेचं पुस्तक आहे अशी विगतवारी करू नका. जे वाचायला मिळतं ते वाचा, त्याने तुमच्या मनाचा विकासच होईल याची मला खात्री आहे. मी विलास गुप्ते. आज माझं पुस्तक कलर टेक्नॉलॉजी टेक्निक्स आणि ॲप्लिकेशन हे पब्लिश झालं. ही याची 2री आवृत्ती होती. हे पुस्तक मी मूळतः विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये कलरिंगचे काम करतात त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे आणि जे कलरवर काम करतात हे त्यांना उपयोगी पडेल असं आहे. याच्यामध्ये नुसती थेअरी मी मेन्शन नाही केलेली, थेअरीबरोबर ॲप्लिकेशन टाकलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनचा उपयोग सगळ्यांना होईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मी हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाची किंमत पण मी माफक अशी ठेवी की जे सामान्य विद्यार्थ्याला पण घेता येईल. मी डॉक्टर मारुती नलावडे. आज माझा अहो खरंच 480% हा पहिलाच कथासंग्रह माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, माननीय अरुण म्हात्रेजी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होत आहे. अहो खरंच 480% या शीर्षकाबद्दल अनेक वाचकांना आणि अनेक लोकांना त्यांचं कुतूहल होतं आणि आजही आहे. त्याचा उलगडा करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे.